श्री स्वामी समर्थ नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, उद्या वार आहे सोमवार, दिनांक आहे 15 डिसेंबर आणि या दिवशी आलेली आहे सफला एकादशी. मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला सफला एकादशी तिथी ही साजरी केली जाते. अशी मान्यता आहे की मार्गशीर्ष कृष्ण पक्षातील आपल्या नावाप्रमाणे जीवनातील सर्व कार्यांना यशस्वी करते, म्हणून याला सफला एकादशी असं म्हटलं जातं. भक्त आपल्या कामामध्ये यश मिळवण्यासाठी इच्छेने हे व्रत करतात. या तिथीला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी विशेष पूजा केली जाते. या तिथीला व्रत केल्याने मन शांत होते, नकारात्मक विचार दूर होतात, पापांचा नाश होतो. या दिवशी गंगा, यमुना, शिप्रा, नर्मदा यासारख्या पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याची परंपरा आहे. जर नदीत स्नान करणं शक्य नसेल तर घरीच पाण्यामध्ये गंगाजळ मिसळून स्नान करायचं आहे. सफला एकादशीचा दिवस हा यश आणि कामाच्या सिद्धीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची पूजा केल्यास भक्तांच्या सर्व अडचणी दूर होतात आणि त्यांची आर्थिक स्थिती मजबूत होते. या दिवशी पूजा केल्यास राहिलेली कामे पूर्ण होतात आणि अडलेली कामे सुद्धा दूर होतात अशी मान्यता आहे. विशेषतः या दिवशी पिवळ्या रंगाला आणि तुळशीला लक्ष्मी स्वरूप मानून पूजा केल्यास शुभ फळ प्राप्त होते. तर या दिवशी आपल्याला पूजेसोबतच सेवेसोबतच काही प्रभावी उपाय करायचे आहेत. आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे तुळशीजवळ आपल्याला ही एक वस्तू ठेवायची आहे. जर सफला एकादशीला आपण हा जर उपाय केला तर आपल्या जीवनातील सर्व दुःख, अडचणी, संकट दूर होऊन आपल्या आयुष्याचं सोनं होईल, इतका हा प्रभावी उपाय आहे. हा उपाय कसा करायचा आहे, तुळशीजवळ आपल्याला अशी कोणती वस्तू ठेवायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत. त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा. आजच्या व्हिडिओत जो काही उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला उद्या सोमवारी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही करता येणार आहे. तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्ही हा उपाय करायचा आहे. तर पहा, सफला एकादशीला हा उपाय करण्याला विशेष महत्त्व दिलं जातं, म्हणून आपल्याला सफला एकादशीला हा जो एक उपाय आहे, तुळशीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशी मातेला अत्यंत पवित्र मानलं जातं. तुळशीला साक्षात माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. भगवान विष्णूंना तुळस अतिशय प्रिय आहे, म्हणून तिला विष्णुप्रिया, हरिप्रिया या नावानं ओळखलं जातं. सफला एकादशीच्या दिवशी तुळशी मातेची पूजा केल्याने आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य हे प्राप्त होते. जर तुमच्या घरामध्ये सतत पैशांच्या अडीअडचणी येत असतील, पैसा आला की कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरातून बाहेर निघून जात असेल, नेहमी तुम्हाला आर्थिक समस्या जाणवत असेल, तुम्ही भरपूर कष्ट करत आहात, मेहनत करत आहात, परंतु तुमच्या कष्टाला, मेहनतीला नशिबाची साथ मिळत नसेल, योग्य तो मोबदला प्राप्त होत नसेल, कोणतंही महत्त्वाचं काम तुम्ही पूर्ण करायला गेला की त्यामध्ये नेहमी अपयश येत असेल, ज्या ठिकाणी तुम्ही 2 रुपये कमवता तिथे तुमचे 100 रुपये खर्च जर होत असतील, तर अशा आर्थिक समस्या दूर होण्यासाठी तुम्हाला हा उपाय अतिशय प्रभावशाली ठरणार आहे. त्यामुळे हा उपाय नक्की करा. त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये सतत वाद विवाद, क्लेश, कलह, भांडणे यासारख्या गोष्टी घडत असतील, तुमच्या घरामध्ये सतत आजारपण असेल, एक व्यक्ती आजारी पडली की दुसरी आजारी पडते आणि तो आजारपणातच सारा पैसा निघून जात असेल, हा उपाय जर तुम्ही या सफला एकादशीला केला तर तुमच्या घरामध्ये पैसे येण्याचे सर्व मार्ग मोकळे होतील. म्हणूनच हा उपाय अतिशय प्रभावशाली आहे. एकदा करून पहा. जोपर्यंत तुम्ही हा उपाय करणार नाही तोपर्यंत त्याचं रिझल्ट म्हणजे त्याचा अनुभव हा तुम्हाला येणार नाही. त्यामुळे उपाय करताना अगदी श्रद्धेने, भावनेने आणि आपल्याला याचा 100% फायदा होणार आहे या श्रद्धेने हा उपाय करत चला. जर तुम्ही मनामध्ये शंका, कुशंका जर आणल्या की आपल्याला ह्या उपायाने काय फरक पडणार आहे का नाही, अशा शंका कुशंका जर आणल्या तर त्या उपायाचा तुम्हाला काहीही फायदा होत नाही. म्हणून अगदी भक्तिभावाने जो काही उपाय आहे तर तो नक्की करा. तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर उद्या सोमवार आहे, 15 डिसेंबर आहे आणि या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे.
अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल, थोडीशी हळद आणि तुळशीपत्र टाकून अंघोळ करायची आहे. तुळशीची पानं हे एकादशीच्या दिवशी तोडली जात नाही, त्यामुळे तुम्हाला ती अगोदरच्या दिवशीच तोडून ठेवायची आहेत. किंवा तुळशीखाली पडलेली पानं असतील तर ती घेतली तरी चालेल. अशा पद्धतीने आपल्याला अंघोळ करायची आहे. अंघोळ केल्यानंतर तुम्हाला स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे. अगदी पिवळे कलरचे जर वस्त्र तुम्ही परिधान केले तर हा कलर खूप शुभ मानला जातो आणि भगवान विष्णूंना पिवळा कलर अतिशय प्रिय आहे. भगवान विष्णूंची कृपा तुमच्यावरती नक्की राहील, म्हणून पिवळ्या कलरचे वस्त्र परिधान करा. त्याचबरोबर देवघरातील देवांची विधिवत पूजा अर्चा करून घ्या. धूप अगरबत्ती दीप लावून घ्या. या सकारात्मक वातावरणामध्ये हा उपाय तुम्ही करू शकता. हा उपाय करण्यासाठी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्ही कधीही करू शकता, परंतु उपाय करण्या अगोदर तुम्हाला देवघरातील दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. तर पहा, तुळशीला आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिवा प्रज्वलित करताना शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. त्यामध्ये 2 वातींची 1 वात करून कापसाची वात घ्यायची आहे. 1 मातीची पंती घ्यायची, त्यामध्ये 2 वातींची 1 वात करून कापसाची लांब वात तुम्हाला तयार करायची आहे. त्याच्यामध्ये शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला 1 हिरवी वेलची आणि 1 लवंग टाकून हा दिवा तुळशीपाशी प्रज्वलित करायचा आहे. तुळशीपाशी दिवा प्रज्वलित करतात त्यावेळेस त्याच्या खाली तुम्हाला थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत आणि नंतरच दिवा ठेवायचा आहे किंवा एखादी प्लेट ठेवायची आहे, त्यावरती हा दिवा ठेवायचा आहे. हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला तुळशीपाशी पिवळ्या कलरचं वस्त्र घ्यायचं आहे. पिवळ्या कलरला या दिवशी विशेष महत्त्व दिलं जातं आणि सफला एकादशीला पिवळ्या वस्तूंचं महत्त्व अधिक सांगितलं गेलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, तर पिवळ्या कलरचं वस्त्र जे आहे तर ते तुळशीपाशी ठेवायचं आहे. तर तुळशीला स्पर्श नाही करायचा, परंतु तुळशीच्या जवळ हे पिवळ्या कलरचं वस्त्र तुम्हाला ठेवायचं आहे. असं केल्याने भगवान विष्णू आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी येण्याचे मार्ग मोकळे होतात. समृद्धीचे प्रतीक म्हणून हा जो रंग आहे पिवळा रंग हा ओळखला जातो आणि विष्णू भगवान यांना हा रंग अतिशय प्रिय आहे. त्यामुळे आपल्याला पिवळ्या कलरचं वस्त्र तुळशीपाशी ठेवायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला अजून एक उपाय करायचा आहे, तो म्हणजे इच्छापूर्तीसाठी तुम्हाला एक गुप्त कागद तयार करायचा आहे. म्हणजे काय करायचं आहे, तर अत्यंत श्रद्धेने आणि शांत चित्ताने तुम्हाला हा उपाय करायचा आहे. एक कागद घ्यायचा आहे आणि तो कागद तुम्हाला पिवळ्या कलरचा घ्यायचा आहे. पिवळ्या रंगाची छोटी चिठ्ठी घ्यायची आहे आणि तिथे तुम्हाला तुमची 3 इच्छा लिहायच्या आहेत. आता या कागदावर 2026 तुमच्या आयुष्यात प्राधान्याने पूर्ण व्हावी अशी 3 स्वप्ने म्हणजे 3 इच्छा तुम्हाला लिहायच्या आहेत. उदाहरणार्थ नोकरीची प्राप्ती होण्यासाठी, घराचं काम होण्यासाठी किंवा तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नाही किंवा लक्ष्मी प्राप्ती होण्यासाठी तुमच्या ज्या काही इच्छा असतील तर त्या 3 इच्छा तुम्हाला त्या पिवळ्या कागदावरती लिहायच्या आहेत. त्यानंतर काय करायचं, उजव्या हातामध्ये तो कागद घ्यायचा आहे आणि मोठ्या श्रद्धेने ओम वैष्णवे नमः, ओम वैष्णवे नमः, ओम वैष्णवे नमः असं तुम्हाला 11 वेळा म्हणायचं आहे. देवघरापाशी बसताना आसन टाकून बसायचं आहे आणि त्यानंतर हा उपाय तुम्हाला करायला सुरुवात करायची आहे. तर हा जो पिवळा कागद आहे तो काळजीपूर्वक दुमडवायचा आहे, म्हणजे त्याची घडी घालायची आहे, गुंडाळून घ्यायचा आहे आणि आपल्या देवघरामध्ये जिथे तिथे आपण पूजा करतो त्या ठिकाणी तो सुरक्षित राहील अशा पद्धतीने तो ठेवायचा आहे. आणि हा कागद तुम्हाला देवघरामध्येच ठेवायचा आहे. जोपर्यंत तुमच्या इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत तो कागद तुमच्या देवघरामध्येच तुम्हाला अशा ठिकाणी ठेवायचा आहे जिथे तो सुरक्षित राहील अशा पद्धतीने. एकदा तुमची इच्छा पूर्ण झाली की तो कागद घ्यायचा आणि वाहत्या पाण्यामध्ये नेऊन विसर्जित करायचा आहे. एकादशीच्या दिवशी तुळशीला आपण स्पर्श करत नाही किंवा तुळशीची पानं ही तोडत देखील नाही, तुळशीला जल अर्पण करत नाही. त्यामुळे आपल्याला या दिवशी तुळशीमध्ये कोणत्याही प्रकारचा द्रव पदार्थ हा टाकायचा नाही किंवा तुळशीला लांबूनच हळद कुंकू आपल्याला व्हायचं आहे. तुळशीला स्पर्श करायचा नाही. तुळशीच्या व्रतामध्ये आपल्याला विघ्न आणायचं नाही, कारण या दिवशी विष्णू भगवानांसाठी तुळशी मातेला निर्जला व्रत असतं आणि तिच्या व्रतामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा आपल्याला आणायची नसते. तुळशीची पानं ही तुम्हाला अगोदरच्या दिवशीच तोडून ठेवायची आहेत. भगवान विष्णूंची पूजा ही तुळशीपत्र वाहिल्याशिवाय पूर्ण होत नाही. त्याचबरोबर पहा, सफला एकादशीच्या दिवशी तुम्हाला स्नान केल्यानंतर लक्ष्मी नारायणची पूजा करायची आहे आणि विष्णू भगवान यांना उसाच्या रसाने तुम्हाला अभिषेक करायचा आहे. असं जर तुम्ही केला तर तुमच्या कुंडलीतला बुध ग्रह बलवान होतो आणि ज्यामुळे व्यवसाय आणि नोकरी हे इच्छित यश तुम्हाला प्राप्त होते आणि आर्थिक स्थिती सुद्धा सुधारली जाते.
त्याचबरोबर या दिवशी पिंपळाच्या झाडाला तुम्हाला एका तांब्यामध्ये थोडंसं पाणी भरायचं आहे. त्यामध्ये कच्चं दूध आणि पाणी याचं मिश्रण अर्पण करायचं आहे. संध्याकाळी मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे. 11 प्रदक्षिणा घालायच्या आहे. यामुळे पितृदोष आणि कालसर्पदोष हा दूर होतो आणि जीवनातील सर्व अडीअडचणी अडथळे दूर होतात. असं केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये जे काही पितृदोष लागलेला आहे तो सुद्धा दूर होऊन जातो. तर इथेच थांबवते माझा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.